हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज तारीख आहे 21 मे आणि आता सकाळचे वाजलेत 10:30. मी आलेले होते पार्लरमध्ये सकाळीच. तर आज मी बाहेर चालली आहे कुठंतरी. तर कुठं जाणार आहे काय ते पाहण्यासाठी व्लॉग कंटिन्यू पाहत राहा. तर आज मी, मम्मी, देवांश आणि सोमेश आम्ही सगळेजण चाललोय मावशीच्या गावाला, म्हणजेच पळसदेवला. तर तिचा आज देवाचा कार्यक्रम आहे, गेनमाळ आणि जागरण गोंधळ आहे, त्यासाठी आम्ही चाललोय. तर आता मी आवरणार आहे, वरती जाऊन मी घरी चालली आहे. तर म्हणलं एक छोटासा ब्लॉग बनवावा जेणेकरून तुमच्याशी पण शेअर करता येईल. आणि इथे आलेला आहे देवांश, तर त्याला पण आवरायचंय. आता पटकन आम्ही सगळे रेडी होतो आणि निघतो. असंच तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू पाहत राहा. चला तर आपण निघूयात. आता आम्ही सगळे रेडी झालोय. मी सिंपल असा एक 1 पीस वेअर केलाय आणि इथं देवांश त्याची गाडीत मस्ती चालली होती. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे उरुळी कांचनमध्ये. तर बाहेर खूप म्हणजे खूप असं प्रचंड ऊन आहे. त्यानंतर कुरकुम मधली ही सिप्ला कंपनी आहे. माझ्या 3 नंबरच्या मावशीचा कार्यक्रम होता गेनमाळा आणि जागरण गोंधळचा. तर ती पळसदेव मध्ये राहते. तिथून पुढेच अर्ध्या तासाच्या अंतरावर इंदापूर म्हणून गाव आहे. तर त्या गावात पण माझी मोठी मावशी राहते. तर तिथं गेल्यानंतर मी सगळ्यांची ओळख करून देईलच तुम्हाला. तर आता आपण डायरेक्टली तिथं गेल्यावरतीच भेटूयात. तर चला तर मग. आता मी आलेली आहे मावशीच्या घरी. मंडप वगैरे बांधला होता. इथं स्वयंपाकाची तयारी चालू होती. जवळजवळ 7 ते 8 चुली मांडल्या होत्या, भाकरी चालल्या होत्या. नंतर ही आहे माझ्या मावशीची लहान मुलगी, इथे भाकरी करत होत्या. देव इकडे बघ. जवळ जाऊन द्यायचं, ते नसतं काय करत. छोट बेबी आहे.
मावशीला आंघोळ घातली, त्यानंतर रानात नेऊन तिला आरती वगैरे केली. त्यानंतर आता हळद वगैरे लावली. नवरीला जसं करतात लग्नात सेम तसंच असतं, फक्त नवरदेव हा नसतो इथं. आता ते सगळं हळद वगैरे झाल्यानंतर इथं सगळ्या बायका परडी भरण्यासाठी बसल्या होत्या. परडी भरून झाल्यानंतर परत कार्यक्रम पुढे चालू झाला. त्यानंतर आता ते मावशीला विचारत होते की तुम्हाला काय काय पाहिजे वगैरे. तर त्यांनी मावशीला एक फळ पाळायला सांगितलं. पाळायला म्हणजे ते शेवटपर्यंत खायचं नाही, तर मावशींनी फणस सांगितलं होतं, कारण ते असंही जास्त खाल्लं जात नाही. ते कार्यक्रम झाल्यानंतर लगेच जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या. तर मावशी जेवण झाल्यानंतर इथे लगेच जागरण गोंधळचा कार्यक्रम चालू झाला. इथं मुरळी होत्या, मुरळी नाचत होत्या, 4 मुरळी होत्या. तर चालू होता जागरण गोंधळाचा कार्यक्रम. मग कसं तुम्ही म्हणताल तसं गवळण झाली पाहिजे. हा पुष्पताईनं सांगितलं काय, गवळण झाली पाहिजे. गवळण कृष्णाची गवळण. का बाई मला गाणी वगैरे म्हणता येतं? तुम्ही 2-4 गाणी म्हणून दाखव. अहो बाई सांग तू तुला त्या घरात ना, तू कुठे हात घालता चिल्लर होती का नाही घरात? काहीच कमी नाही. खाया प्यायचे बाबा आपलं काय घेणं. अहो बाई मी जेवाय गेलो होतो, खरे सांग मग असं चाललं होतं का? चार तू म्हणला होता चाललं होतं काय बात. हा का म्हणून तू खालापशी खालापशी बाई. आणि काय वजन गेले गेले अप्सरा बायकोला म्हणणार अप्सरा आलीच बाहेर. 75 घेऊन तुझ्या बापानं म्हणून 7 महिने जरा तिने आंघोळ केली नसेल, आली जिफरच घेऊन असेल. हा काबा कॉलेज केलं करत. हा बाय कोणाची घरी जागिरी. आता काय सांगायचंय बाई? आता दोघांच्या किडवाले असं सांग. हा बाई तुम्हाला काय सांगायचंय? 15 एकर ऊस आहे म्हणून सांग बायला. तुझ्या घरी कांठाळच आणखी त्या बायला 15 एकर ऊस असं लोक कुठे निवळ असता कसा रातभर. काय 15 एकर ऊस बिगर वाड्याचा वाड नगरी नेलं काहीच कमी नाही. बाय जास्त करा, 1-2-4 गाणी म्हणून दाखवा मग बघा. कुणाला स्वतःच ठेवायचंय भोळ्या भक्ताला. मग कसं अगं लालीला लाली लाली लालीला 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 लाली लालीला लालीला लालीला.
वाजलेत रात्रीचे 1:30. तर मला खूप झोप आली होती, दिवसभर कंटाळले होते मी पण, त्यामुळे मी झोपायला गेले. मग पुढचा ब्लॉग नाही घेता आला. हा आहे दुसरा दिवस. तर इथं देवांश चहा बिस्किट खात होता आणि सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या. तर ही आहे माझी मावशी, जिचा कार्यक्रम होता आज, आणि ही मम्मीची आई आहे. तर त्यांचं चाललं होतं बोलणं काहीतरी. नंतर स्वयंपाकाची तयारी. तर इथे भात शिजत होता आणि इकडे चुलीवरती भाकरी सुद्धा चालल्या होत्या. ही आहे माझ्या मावशीची मोठी मुलगी, तिचं नाव आहे मानसी. तिला आम्ही सगळेजण चू म्हणतो. तर तिची खूप इच्छा असते की दीदी मला व्लॉग मध्ये घे. तिच्यासाठी खास आज मी व्लॉग घेतलाय. तर इथे चाललं होतं त्यांचं ओटी वगैरे भरायचं सामान भरत होते. तर मम्मी पण त्यांना हेल्प करत होती. इथं आता जिरा राईस टाकला होता शिजवायला, तो मी हलवत होते आणि चुलीचा धूर खूप जात होता डोळ्यात. व्हेजवाल्यांसाठी वेगळं जेवण होतं, बटाट्याची भाजी, जिलेबी, चपाती आणि जिरा राईस होता. आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी मटन सुक्क, रस्सा, बिर्याणी आणि भाकरी केल्या होत्या. तर आता इथं भाजीची तयारी चालली होती, त्यासाठी मम्मी वाटण करून देत होती, कारण जेवण करून लगेच आम्हाला पण निघायचं होतं. मावशी चहा प्यायला बोलव. चहा आणि खारी सकाळ सकाळ. चहा खारी त्यानंतर इथं मोठ्या मावशीने मटण टाकलं होतं शिजायला. ते शिजलं की लगेच रश्श्याची तयारी पण चालू झाली होती. मावशीच्या कोंबड्या ओरडत होत्या, त्यांना आज सकाळपासून सोडलं नव्हतं बाहेर. त्यानंतर आता काका आलेत. हे आहेत माझे काका, म्हणजे ज्या मावशीचा कार्यक्रम होता तिचे मिस्टर. इकडे बघ. 2 शेळ्या आणि एक त्याचं पिल्लू होतं. तर देवांश त्याच्या सोबत खेळत होता. त्याला ते छान वाटत होतं ते पिल्लाला पाहून. मोकळ्या हवेत त्याला गावाकडे खेळायला खूप आवडतं, त्यामुळे तो गावाकडे जायचं म्हणलं की कधी नाही म्हणत नाही, तयारच असतो नेहमी. आणि ते पिल्लू जसं उड्या मारायचं तसं देवांश घाबरून पळत होता त्याला. त्यानंतर इथे सगळे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला बसले होते. तर मी ओळख करून देते. सगळ्यात पहिल्यांदा मेहंदी कलरच्या साडीवाली आहे ती मम्मीची आई आहे. त्यानंतर येल्लो साडीवाली मम्मी, तिच्या मागे पर्पल साडीवाली आहे ती मम्मीची मावशी आहे. तिच्या शेजारी बसलेली मोरपंखी कलरच्या साडीवाली माझी सगळ्यात मोठी मावशी, तिच्या पुढे बसलेली मम्मीची मावशी, आणि सगळ्यात पुढे बसलेली रेड कलरच्या साडीवाली माझी सगळ्यात लहान मावशी. तिच्या मागे बसली ती माझ्या मोठ्या मावशीची मुलगी, म्हणजेच मागे जी बसली मोरपंखी कलरच्या साडीवाली तिची मुलगी आहे. त्यानंतर इथे करडू होतं, त्याच्यासोबत काही फोटोज काढलेत. तर खूप छान छान फुलं होती तिथं. मुंडवळ्यांसाठी फुलं लागत होती, तर फुलं गोळा केली होती. त्यातलेच काही क्लिक. ही आहे आई, म्हणजे मम्मीची आई, आम्ही तिला आईच म्हणतो. त्यानंतर मम्मी आणि आईचा फोटो. असे आम्ही काही फॅमिली फोटो क्लिक केलेत. आणखीन भरपूर जण होते, पण प्रत्येक जण आपल्या आपल्या कामात होतं. तर ही आई आहे आणि ही आहे मानसी, मावशीची मोठी मुलगी, मी तुम्हाला जसं मगाशीच सांगितलं. तर आणि ही लहान मुलगी मावशीची. तर मानसी आणि मयूर ह्या दोघींना माझे ब्लॉग खूप आवडतात. त्यांची खूप इच्छा होती की दीदी आपल्या कार्यक्रमाचा व्लॉग घे. त्यामुळे मी व्लॉग शूट केला होता. त्यानंतर आपण जेवण केल्यानंतर लगेच निघालो होतो. देवांशला झोप आली होती, तो गाडीत झोपला होता आणि मी सुद्धा झोपून गेले. त्यामुळे पुढचा ब्लॉग घेता आला नाही. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आपण ब्लॉगचा इथंच एंड करूयात. भेटूयात पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.